नमस्कार, मी सायली आपलं मराठी बुकशेल्फ या चॅनलवर स्वागत करते। आजपासून मी एक नवीन सिरीज घेऊन येत आहे पॉडकास्ट या माध्यमातून। त्यात आपण लहान मुलांसाठी छान छान गोष्टी घेऊन येणार आहोत। त्या सिरीजचे नाव आहे बालगोष्टी। आजकालची मुलं जेव्हा हॅरी पॉटर वाचतात, विम्पी किड्स वाचतात, तेव्हा असं वाटतं विम्पी किड्स सोबतच त्यांनी आपला बोक्या सातबंडेही वाचावा। शेरलॉक होम्स सोबत त्यांनी आपला फास्टर फेणे वाचावा। जादुई शाळेत जाऊन जादू शिकतात हॅरी पॉटर सोबत, ती इमॅजिनरी शाळा, जादुई शाळा। याबरोबर त्यांनी आपल्या या आयुष्याच्या शाळेची शिकवणी श्यामची आई हे पुस्तक वाचून घ्यावं असं बऱ्याचदा मला वाटत असतं। त्याच दृष्टीनं मी हे चॅनल कधीतरी सुरू केलं होतं। सुरुवात माझ्या मुलापासून व्हावी या उद्देशानं। त्याला रोज गोष्ट वाचून दाखवणं बऱ्याचदा शक्य नसायचं, तेव्हा त्याच्यासाठी गोष्टीचं रेकॉर्डिंग मी करत होती आणि हळूहळू कधी या चॅनलची निर्मिती त्यातनं झाली हे माझं मलाच कळलं नाही। परंतु आता असं वाटतं की हा मुलांचा जो स्क्रीन टाईम वाढत चाललाय, त्यांच्या डोळ्यांना जो त्याचा त्रास होतोय, त्यामुळं हे व्हिडिओचं माध्यम थोडंसं मागे सारून कुठेतरी ऑडिओ माध्यमातनं त्यांच्यापर्यंत आपल्या छान छान गोष्टी ज्या परंपरागत आपल्यापर्यंत आल्या, आपल्या आजीनं, आपल्या आईनं, आपल्या शाळेतल्या बाईंनी, गुरुजींनी आपल्यापर्यंत पोहोचवल्या, अशा छान छान गोष्टी, त्या गोष्टींच्या माध्यमातून होणारा तो छानसा संस्कार त्यांच्यापर्यंत या ऑडिओ माध्यमातून पोहोचवावा। आणि म्हणूनच आजची ही सिरीज पॉडकास्ट या माध्यमातून मी लॉन्च करत आहे। त्यासाठी तुम्हा सर्वांना मी तुमच्या बाळगोपाळांसोबत निमंत्रण देते। या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपण दर शनिवारी 11 वाजता भेटत जाऊया। तुम्ही तुमच्या मुलांना तो पॉडकास्ट लावून देऊ शकता रात्री झोपत असताना। तो बघण्याची आवश्यकता नाही आहे, पण त्यांनी ते ऐकावं आणि ती गोष्ट डोक्यात घेऊन त्यांनी झोपावं, त्या विचारांच्या तंद्रीत त्यांनी झोपावं। म्हणजे कुठेतरी बॅकग्राऊंडमध्ये तो विचार, तो संस्कार प्रोसेस होईल आणि त्याचं संस्करण त्यांच्या मनावरती होईल। या उद्देशानं ही सिरीज मी आजपासून लॉन्च करते। स्टे ट्यून टिल नेक्स्ट पॉडकास्ट। थँक यू अँड गुड बाय।